ठेकेदारांची तब्बल 96,500 कोटींची बिलं थकल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून 15 एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्याचंही त्यांनी ठरवलंय। जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सर्वाधिक 35,000 कोटींची बिलं थकली आहेत। त्या खालोखाल ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाकडून 6,500 कोटींची बिलं येणं बाकी आहे। तसंच पर्यटन विभागाकडे 3,800 कोटी तर आदिवासी आणि जलसंपदा विभागाकडे प्रत्येकी 1,000 कोटी थकलेत। नगर विकास विभागाकडेही 2,100 कोटी बाकी आहेत। काम करूनही 4 वर्षापासून बिलं मिळत नसल्यानं ठेकेदार आर्थिक विवंचनेत आहे। काहींच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर झालंय। बरेच ठेकेदार मानसिक तणावाखाली आहेत। यापूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन केलं होतं। सरकार दरबारी निवेदनांचा पाऊस पाडून झालाय, पण तरीही बिलं मिळत नसल्यानं ठेकेदार आक्रमक झाले आहेत।